नवीन लग्नानंतर ही माझी पहिली स्वयंपाकाची वेळ होती. आजीच्या सांगण्यानुसार मी त्या सकाळी लवकर उठून सोनसळी गोट्याची पिवळी साडी नेसून तयार झाले. तेवढ्यात सासूबाई माझ्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, "रिया, थोड्या वेळात स्वयंपाकघरात ये. रोनीच्या आत्या तुझी पहिली स्वयंपाकाची रीत करून घेतील." असं म्हणत त्या निघाल्याच होत्या की त्यांना काहीतरी आठवले आणि पुन्हा वळून मला म्हणाल्या, "ऐक बघू, त्यांच्याशी थोडं सावध राहा. इतरांच्या कामात चूक शोधण्याची त्यांना सवय आहे. त्या म्हणत होत्या की तुझ्याकडून खिचडीसोबत गोड गुलगुलेसुद्धा बनवून घेतले जातील. तुला जमेल ना?" त्यांनी विचारले. तर मी होकारार्थी मान हलवली. पण खरं सांगायचे तर मी पूर्ण हादरले, कारण गुलगुले कसे बनवायचे ते मला माहीतच नव्हते. माहेरी बाबाच गुलगुले बनवायचे आणि मी मजेत खायचे. कधीतरी खाल्ले जाणारे गुलगुले बनवायला शिकणे मला कधीच महत्त्वाचे वाटले नव्हते. पण आता काय करावं? मी झटकन माझ्या खोलीचा दरवाजा बंद करून माझ्या शेफ बाबांना फोन लावला. "हॅलो रिया, कशी आहेस? झाला का तुझा स्वयंपाकाचा समारंभ?" आजी बाबांच्या फोनवर बोलल्या. "आजी, माझी चौकशी नंतर करा. आधी बाबांना फोन द्या. पटकन, इमर्जन्सी आहे." "कुणाची जर्सी आहे?" "इथे तर कुणाची जर्सी नाही." माझी कमी ऐकणारी आजी मोठ्याने बोलत. मी पुन्हा म्हणाले, "आजी, जर्सी नाही, इमर्जन्सी, इमर्जन्सी." "बरं, तुम्ही बाबांना फोनवर घ्या पटकन." बाबांनी फोन घेतला तर मी म्हणाले, "बाबा, सगळं गडबड झाले. रोनित म्हणाला होता की माझ्या पहिल्या स्वयंपाकात माझ्याकडून फक्त खिचडी बनवली जाईल, पण इथे तर खिचडीसोबत गुलगुलेसुद्धा बनवायचे आहेत." "अरे वा, खिचडी आणि गुलगुले, काय मस्त जुळण आहे. पण त्यामुळे तू एवढी घाबरतेस का?" "बाबा, गुलगुले बनवायचे आहेत आणि मी फक्त तुमच्याच हातचे गुलगुले खाल्ले आहेत, कधी बनवले नाहीत. आता काय करू?" "चिंता करू नकोस आणि लक्षपूर्वक ऐक. गुलगुले बनवणे एकदम सोपे आहे." असं म्हणत बाबांनी गुलगुले बनवण्याची पूर्ण रेसिपी सांगितली. इतक्यात स्वयंपाकघरातून माझ्यासाठी हाक आली. मग मी "बाय बाबा, नंतर कॉल करते" असं म्हणत फोन ठेवला आणि स्वयंपाकघराच्या दिशेने चालत गेले. "गुळाच्या पाण्यात आधी पीठ कालवून ठेवून दे, नंतर दुसरे काम कर. त्यामुळे पीठ चांगले फुगते आणि गुलगुले अगदी मऊ होतात." बाबांनी सांगितलेले हे वाक्य आठवत मी सगळ्यात आधी गुळाच्या पाण्यात पीठ कालवून ठेवले. त्यानंतर मी खिचडी बनवायच्या तयारीला लागले. आत्या सासूबाई पूर्ण वेळ स्वयंपाकघरात माझ्याजवळच उभ्या होत्या. त्यांचे तिथे असणं मला थोडं अस्वस्थ वाटत होते, पण तरीही मी पूर्ण संयम आणि आत्मविश्वासाने माझी पहिली स्वयंपाकाची रीत चांगली निभावली. "वाह, काय छान गुलगुले झालेत!" रोनितच्या फुफाजींनी गुलगुले खाताना म्हणाले. "खिचडीसुद्धा अप्रतिम झाली आहे. रोनित, स्वयंपाकाच्या कामात तुझी बायको नेहमीच अव्वल राहील." यावेळी आत्या सासूने रोनितकडे पाहून माझे कौतुक केले. तेव्हा माझी अस्वस्थता काहीशी कमी झाली. घरातल्या इतर लोकांनाही खिचडी आणि गुलगुले खूपच आवडले. बाबांची गुलगुले बनवायची रेसिपी आज तर जादूच करून गेली. मी खूप आनंदी होते. तेवढ्यात रोनितची आई म्हणाली, "रिया, तुझ्या आईने तुला खूप छान स्वयंपाक करायला शिकवला आहे." "आईने?" सासूबाईंचे हे वाक्य मनात कुठेतरी अडले आणि मी काहीतरी बोलणारच होते, तेव्हा रोनितने मला गप्प राहण्याचा इशारा केला. त्यावेळी मला रोनित आणि सासूबाईंचे हे वागणे योग्य वाटले नाही. ते दोघेही चांगले जाणून होते की माझ्या आई असतानाही माझे संपूर्ण संगोपन माझ्या बाबांनीच केले आहे. वेणी घालण्यापासून स्वयंपाक शिकवण्यापर्यंत सगळं काही माझ्या बाबांनीच मला शिकवले आहे. मग ही गोष्ट लपवायची का? त्यावेळी मी गप्प राहिले. पण स्वयंपाकाची रीत झाल्यानंतर जेव्हा आम्ही आमच्या खोलीत गेलो, तेव्हा मी रोनितला पहिला प्रश्न विचारला. "रोनित, मला माझ्या बाबांनी सगळं शिकवले आहे, तर मग सर्वांसमोर हे का सांगितले जाऊ शकत नाही की वाह, तुझ्या बाबांनी किती छान स्वयंपाक शिकवला आहे? वडिलांनी मुलींना स्वयंपाक शिकवला तर त्यात लाजिरवाणे काय आहे?" रोनित माझा हात धरून मला समजवण्यासाठी माझ्याजवळ बसला. "शांत हो रिया." आईने फक्त तसंच बोलून टाकले, जेणेकरून छोट्या गोष्टींचे मोठे प्रकरण होऊ नये. आत्यांना सवय आहे छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करण्याची. कदाचित म्हणून आईने तुझ्या बाबांऐवजी तुझ्या आईला तुझ्या चविष्ट स्वयंपाकाचे श्रेय दिले असेल. बस, एवढ्याशा गोष्टीवर तू एवढं रिॲक्ट का करतेस? एवढीशी गोष्ट? रोनित, माझ्या बाबांनी मला आई आणि वडील या दोघांचेही प्रेम दिले आहे आणि मला माझ्या बाबांचा खूप अभिमान आहे. छोट्याशा वादानंतर गोष्ट तिथेच संपली. काही दिवसांनी आत्या सासूबाई आणि घरातले बाकी नातेवाईकही परत गेले. जाताना सगळ्यांनी माझे आणि माझ्या संस्कारांचे भरभरून कौतुक केले. रोनितच्या घरात सगळे या लग्नाने खूप खुश होते. लग्नानंतर काही दिवसांनी होळी आली आणि आमच्या माहेरीच्या रिवाजानुसार मुलगी आणि जावयाची पहिली होळी सासरी नव्हे तर माहेरी असते. त्यामुळे मी आणि रोनित माझ्या बाबांच्या घरी जाण्यासाठी निघालो. घराबाहेर आमची गाडी थांबली तेव्हा ढोलवाले ढोल वाजवायला लागले. दाराची सुंदर रांगोळी पाहून मन आनंदाने भरून आले. बाबांनी आम्हा दोघांचे उत्साहाने स्वागत केले. आत जाताच डायनिंग टेबलवर लज्जतदार पक्वान सजलेले होते. आजी माझ्यावर आणि रोनितवर आपला लळा दाखवत होती. बाबा इकडून तिकडे धावपळ करत जावयाची मनोभावे सेवा करत होते.
तेवढ्यात रोनितने बाबांचा हात धरून त्यांना त्यांच्या जवळ बसवले. पप्पा, मी काही पाहुणा नाही, तुमचा स्वतःचा मुलगा आहे. इतका त्रास का घेताय? 2 मिनिटं बसून थोडी विश्रांती घ्या. रोनितचे हे आपुलकीचे वाक्य ऐकून बाबांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. काही वेळ ते मला आणि रोनितला नुसतेच बघत राहिले. आई एका कोपऱ्यात बसून नेहमीप्रमाणे काहीतरी बडबडत होती आणि आजी किचनमध्ये सगळ्यांसाठी खास खीर आणायला गेल्या होत्या. काही वेळ आम्हाला निहाळल्यानंतर बाबा म्हणाले, चला जेवण तयार आहे, अजून सगळं गरमागरम आहे. हो पप्पा, म्हणत मी आणि रोनित जेवायला निघालो. पूर्ण टेबल विविध पक्वानांनी भरलेलं होतं. शाही पनीर, मलाई कोफ्ता, दहीवडे, मेथीपुरी, मसालापुरी, आलू गोबी, रसगुल्ला आणि किचनमधून येणारी आजीच्या हातची खास खीर. वाव, एवढं सगळं जेवण! आजी, तुम्ही खरंच कमाल करता. या वयात इतकं कष्ट? रोनितने खाण्याने भरलेलं टेबल पाहून आजींना म्हटले. तर आजी म्हणाल्या, कसलं काय, आता कोणती सेहत बेटा, म्हातारपणी गाडी कसं बसं चालते बस. डोक्यावर हात ठेवत मी माझ्या कमी ऐकणाऱ्या आजींना म्हणाले, नाही आजी, कष्ट, मेहनत. बाबा, आजीच्या कानाचे यंत्र कुठे आहे? आजीच्या बोलण्यावर सगळे हसले. तर मी म्हणाले, रोनित, खरं सांगायचे तर या स्वादिष्ट जेवणामागे आजींचे कमी पण माझ्या शेफ बाबांचे जास्त कष्ट आहे. आमचे घरचे जेवण बाबा बनवतात. आजीने ही खीर बनवली आहे, नाही का बाबा? बाबांनी माझ्या बोलण्यावर फक्त स्मित हास्य केले. रोनित प्रत्येक पदार्थ मोठ्या आवडीने खाऊ लागले. प्रत्येक डिशचा स्वाद अप्रतिम होता. खाता खाता रोनित म्हणाले, बाबा, खरंच खूप टेस्टी जेवण आहे. माहिती आहे बाबा, आमच्या घरी रियाने बनवलेल्या जेवणाचे खूप कौतुक केले जाते. सगळे म्हणतात की रियाच्या आईने तिला किती छान स्वयंपाक शिकवलाय. रोनितचे बोलणे ऐकताच सगळे शांत झाले. त्यांच्या या बोलण्यावर मला खूप राग आला. तर बाबांनी परिस्थिती सांभाळत म्हटले, होय, रियाची आई खूप छान स्वयंपाक करत होती. मीही तिच्याकडूनच शिकून घेतले आणि तीच कला रियामध्ये आली आहे. बाबांच्या साध्या सरळ बोलण्याने माझ्या आणि आजींच्या डोळ्यात पाणी आले. ते किती काळापासून दुहेरी जीवन जगत होते. पत्नी असतानाही पत्नीच्या सहवासापासून वंचित होते. आजी, आई आणि माझ्या सर्व जबाबदाऱ्या किती सहजतेने ते निभावत होते. मी एकटक बाबांकडे बघत होते तेव्हा आजी म्हणाल्या, रिया, आता रोनितला जाऊन आराम करू दे. एवढा लांब गाडी चालवून आलाय, थकला असेल. आजींच्या म्हणण्यानुसार आम्ही जेवणानंतर विश्रांतीसाठी रूममध्ये गेलो. खरं तर आम्ही लांब प्रवास करून भोपाळहून सागरला आलो होतो. रूममध्ये पोहोचताच रोनित शांतपणे आडवे झाले आणि मी रागाने एक मॅगझिन उचलून वाचायला लागले. काही वेळाने रोनित म्हणाले, रागावली आहेस का? त्यांच्या प्रश्नाला मी काही उत्तर दिले नाही. तर त्यांनी मला त्यांच्या जवळ ओढून घेत म्हणाले, अगं, साधारणपणे सगळे आई मुलींना स्वयंपाक शिकवतात, त्यामुळे सहज माझ्या तोंडातून असं बाहेर पडले. मी मुद्दाम असं काही बोललो नाही. रोनित, मला माहिती आहे, मी फक्त तुमच्यावर रागावलेली नाही, मी पप्पांच्या नशिबावर रागावली आहे. लहानपणापासून त्यांना असंच बघत आले आहे. लहानपणापासून? म्हणजे तुझी आई आधीपासूनच अशी होती का? रोनितच्या या प्रश्नावर मी उत्तर दिले, नाही, आई सुरुवातीपासून अशी नव्हती. हे सगळं एका भयंकर अपघातानंतर झाले, जेव्हा मी फक्त 2 वर्षांची होते. मला काहीच आठवत नाही, पण आजी सांगतात की तो खूप वाईट दिवस होता. त्या दिवशी आई मला आजीकडे सोडून माझ्या 5 वर्षाच्या भावाला निहालला घेऊन ड्रायव्हरसोबत कुठेतरी जात होती. तेव्हा त्यांच्या कारचा अपघात झाला. त्या अपघातात ड्रायव्हर जागीच ठार झाला आणि माझा भाऊ निहाल खूप गंभीर जखमी झाला. अनेक दिवस तो मृत्यू आणि जीवन यामध्ये झुलत राहिला, पण अखेरीस तो जीवनाच्या लढाईत हरला. त्याच्या मृत्यूनंतर आईने स्वतःची शुद्ध हरपली आणि तेव्हापासून आजतागायत ती अशीच आहे. हे सगळं सांगताना मी डोक्यावर हात ठेवून खोल दुःखात गेली. तेव्हा रोनित मला समजावत म्हणाले, इट्स ओके रिया, जे झाले ते झाले. देवाच्या कृपेने बघ किती परफेक्ट पप्पा आहेत तुझ्यासाठी, ते तुला किती प्रेम करतात. रोनित, मला पप्पांबद्दलच काळजी वाटते. आजीकडून फारसे काही होत नाही आणि आता मीही लांब गेले आहे. पप्पा आता खूप एकटे पडले आहेत. मला वाटतं आपण त्यांचे दुसरे लग्न करून द्यावे. माझे हे बोलणे पप्पांनी ऐकून घेतले. रिया, तू वेडसर झाली आहेस का? काय फालतू गोष्टी बोलते आहेस? तुझी आई अजून जिवंत आहे आणि जर ती मेलीसुद्धा असती तरीसुद्धा मी तिच्या जागी दुसऱ्या कोणालाही कधीच बसवले नसते. समजलीस का? असं म्हणत पप्पा रागाने परत निघून गेले. पप्पांच्या या रागाने मी रडायला लागले. पप्पा काही बोलत नाहीत रोनित, पण ते खरंच खूप एकटे आहेत. मला सावत्र आईच्या वाईट वागणुकीची भीती होती, म्हणून पप्पांनी कधी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. आईची इतकी वर्ष सेवा करूनही ते कधी थकले नाहीत. काय मातीचे बनले आहेत माझे पप्पा. कोणी इतका संयमी, इतका धैर्यवान कसा असू शकतो? मी पप्पांसाठी रडत होते तेव्हा आजी माझ्या खोलीत आल्या. मला रडताना बघून त्यांनी विचारले, काय झाले? तर रोनितने आजींना सगळं सांगितले. आजी माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, हे बाप लोक असंच असतात.
सगळे काही मनात ठेवणारे. मुलं लहान असतात तेव्हा ते कधी कधी राग बाहेर काढतात, पण मुले मोठी झाल्यावर ते राग पचवायला शिकतात. वय वाढले की ते एकदम शांत होतात. तुझ्या पप्पांचेही तसेच झाले. रिया, आज ते तुझ्यावर राग कसा व्यक्त करू शकले, हेच आश्चर्य आहे. आजी, मला पप्पांची खूप काळजी वाटते, म्हणून मी दुसऱ्या लग्नाचा विषय काढला. एका मुलीला तिच्या वडिलांच्या आनंदासाठी विचार करणे चूक आहे का? नक्कीच नाही. पण आज नाही. आपण यावर पुन्हा कधीतरी बोलू. आज रोनित पहिल्यांदा इथे आला आहे. होळीच्या दिवशी घराचे वातावरण खराब करू नकोस. थोड्या वेळाने पप्पांचा राग शांत झाला आणि आम्ही होळी खेळण्याच्या तयारीला लागलो. रोनित आणि मी सगळ्यांना रंग लावले. काही गोड दिवस घालवून आम्ही सागरहून परत भोपाळला आलो. काळ आपल्या वेगाने पुढे जात राहिला. मी रोज पप्पांशी फोनवर बोलत असे आणि वेळ मिळाला की भेटायलाही जात असे. लग्नाला फक्त 2 वर्ष झाली होती आणि मी गरोदर असल्याचे समजले. पूर्ण 9 महिन्यांनंतर मला मुलगा झाला आणि दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचा गजर झाला. पप्पा, आजी, आई आणि आईला घेऊन माहेरून भोपाळला आले. तेव्हा आईला पाहून मी थक्क झाले. पप्पा आईला कधी कुठे नेतच नाहीत, मग आई इथे कशी आली? मी विचार करत होते. तेव्हाच आईने माझ्या मुलाला उचलून घेतले आणि अनेक वर्षांनंतर स्पष्ट शब्दात बोलली, निहाल. निहाल? हे तर माझ्या त्या भावाचे नाव होते, ज्याचा चेहरासुद्धा मला नीट आठवत नाही. सगळे स्तब्ध होते आणि पप्पांच्या डोळ्यांतून अश्रुधारा लागल्या होत्या. आई पूर्णपणे सामान्य वागत होती. एका नवजात बालकाने ते करून दाखवलं, जे मोठमोठ्या डॉक्टरांनाही जमले नाही. त्याच्यानंतर पप्पा, आई आणि आजी काही दिवस माझ्यासोबत भोपाळमध्येच राहिले. आईने नानी होण्याचे प्रत्येक कर्तव्य निभावले. निहालचे नशीब खरोखर उजळले होते, असे नाना नानी मिळाल्याने. थोड्या दिवसांनी पप्पा, आई आणि आजी माझ्या मुलाला आशीर्वाद देऊन आणि त्याला निहाल नाव देऊन परत गेले. आईची तब्येत हळूहळू सुधारत गेली आणि पप्पांच्या आयुष्यात पुन्हा आनंद परतला. काही महिन्यांनी जेव्हा मी 5 महिन्यांच्या निहालला घेऊन माहेरी गेले, तेव्हा डायनिंग टेबलवर आधीपेक्षाही जास्त पक्वान्न परोसले गेले होते. आईने माझ्यासाठी सोंठ गुळाचे लाडू बनवले होते. रोनितही माझ्यासोबत होते. थोड्या वेळाने आम्ही जेवलो, तेव्हा रोनित म्हणाले, वा पप्पा, किती अप्रतिम जेवण बनवले आहे. त्यावर पप्पा हसत म्हणाले, यावेळी तुमच्या सासूबाईंनी म्हणजे रियाच्या आईने स्वयंपाक बनवला आहे. मी फक्त त्यांना मदत केली. जावाई बुवा, आता त्यांचीही प्रशंसा करा. काय आहे ना, पुरुष ही गोष्ट सहन करतात, पण बाई आपल्या हातच्या बनवलेल्या जेवणाची तारीफ ऐकल्याशिवाय राहू शकत नाही, असं हसत आजी म्हणाल्या. आजी पुढे म्हणाल्या, ज्या दिवशी बायका आपल्या बनवलेल्या जेवणाची प्रशंसा ऐकणे सोडतील, त्या दिवशी जगातील सर्व चव फिकी पडेल. बरोबर बोलताय आजी. आई, तुम्ही खूप चविष्ट स्वयंपाक केला आहे, असं मी म्हणाल्यावर माझी आई फक्त हसली. मला माहीत होते, स्वयंपाक आईने कमी आणि पप्पांनी जास्त केला होता. आई हळूहळू बरी होत होती. ती अचानक सगळं कसं काय हाताळू शकतील? पण स्वयंपाकघरात आईची उपस्थिती पाहून पप्पा खूप आनंदी होते. आई बरी होत असल्यामुळे मीही खूप आनंदी होते. पण पप्पांना पुन्हा त्यांच्यासोबती मिळाल्याने मी अधिक आनंदी होते. काही दिवसांसाठी रोनित मला माहेरी सोडून भोपाळला गेले होते. आता पप्पा शेफ आईसोबत रोज माझ्यासाठी काहीतरी नवीन आणि खास बनवत होते. हे घे, तुझ्या आईच्या हातचा खास हलवा, असं म्हणत पप्पा खूप आनंदी होते. पण मी खाल्ल्यानंतर समजून जायचे की हे शेफ पप्पांच्या हातचे कर्तृत्व आहे. तरीही त्यांच्या या छोट्या गोड खोट्याने मला आनंद होत होता. खरं तर असेच असतात पप्पा, स्वतः कधी श्रेय घेत नाहीत. धीराने, प्रेमाने आणि एखाद्या जादूगारासारखे सगळं काही ठीक करून टाकतात, अगदी माझ्या शेफ पप्पांसारखे. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.